कोणाच्याही कानाखाली ताड करून मारण्याचा अधिकार कोणीच कोणाला दिलेला नाही. प्रथम आपण आपल्या मनातील हा गैरसमज काढा की आपण जर एखादं कृत्य करत असल तर ते कृत्य म्हणजेच संविधानानं दिलेला अधिकार आहे की काय, तर याचाही उलगडा आपण आपल्या मनाला केला पाहिजे. बाबांनो, एखाद्या व्यक्तीनं जर अशा पद्धतीनं जर उद्गार काढले भरल्या स्टेजवर काय की मी स्वतंत्रपणे संचार करू शकते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मला जर कोणी उलट बोलण्याचा प्रयत्न केला, उलट बोललं तर त्याच्या कानाखाली ताडकर मारण्याचा अधिकार मला घटनेनं बाबासाहेबांना किंवा संविधानानं दिलेला आहे. वास्तविक पाहता असं विधान हे बाबासाहेब आणि घटनेची पायमल्ली म्हटलं तरी चालेल. असा अधिकार तुम्हाला कुणालाही घटनेनं बाबासाहेबानं दिलेला नाही. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्यावर या समोरच्या व्यक्तीनं अन्याय केलेलाच आहे किंवा काही आपलं त्यांनी काहीतरी आपलं भांडण काढलेलं आहे, तर तुम्हाला जर तुमची तशी भावना झाली असेल की माझा उपमर्द झालाय, मला अपमानित केलंय किंवा मला प्रताडित केलं, तर तुम्ही सरळ पोलीसमध्ये जाऊन केस करू शकता, कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू शकता. कुठल्याही आरोपीला आरोपित करण्याचा अधिकार हा केवळ कोर्टालाच आहे आणि कोर्टालाही तो अधिकार संविधानानं दिलेला आहे. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही जर एखाद्याच्या कानाखाली ताड करून मारण्याची भाषा भरल्या स्टेजवर जर करत असाल तर तेही संविधानाचा किंबहुना बाबासाहेबांचा अपमानच होत आहे. माझ्या बंधूंनो, हे लक्षात घ्या, आजकाल बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या आड लपून भरल्या स्टेजवर काही बोलण्याचा जणू काय अधिकारच प्राप्त झाला की काय, अशी काही मंडळी वागतात. तेव्हा त्यांचं हे वागणं गैर आहेच, परंतु त्यांच्या ह्या बोलण्याला प्रोत्साहित करण्यासाठी स्टेजच्या खाली बसलेली माणसं हसत असतील, टाळ्या वाजवत असतील, चेअरअप करत असतील तर तेही तितकेच दोषी आहेत. जय भीम.